मित्रांनो, हा माझा 4 एकराचा प्लॉट, ज्यामध्ये नाथ संकेत कॉटन हे सीड्स आपण इथे वापरलेले आहे. यामध्ये एक विषय माझ्या आज लक्षात आलेला आहे. या बाजूला असलेलं झाड चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, ब्रांचेस बनवत आहे. मात्र इथे या पद्धतीचे काही झाडं मला निदर्शनास आलेत आणि यावरून आपल्याला दिसेल की त्याचे पानगळसुद्धा होत आहे, झाड पूर्ण चिमवलेलं आहे. असे काही झाडं मला दिसून आलेत, म्हणून मी एक प्रयोग करण्याचा विचार केला आहे, जे मी तुम्हाला आता दाखवत आहे. मित्रांनो, हा आहे ताक. मित्रांनो, आपणास माहीतच आहे, आपल्या देशामध्ये गायीला मातेचे स्थान प्राप्त करून दिले आहे. कारण तिच्यामुळे निर्माण होणारे पंचगव्य आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे मानले जातात. मग पंचगव्यांमध्ये एक ताकसुद्धा येतो. या ताक म्हणजेच आपण रवी लावल्यानंतर लोणी वेगळं केलं की जे उरलेलं शेष भाग आहे ते म्हणजे ताक. आणि हे ताक एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं बुरशीनाशक आहे. आणि या बुरशीनाशकासंदर्भातच आपण माहिती घेणार आहोत. तर हे बुरशीनाशक ताक आपण एक 20 लिटर डब्याला अर्धा लिटर ते 1 लिटर हे त्या बुरशीवरूनच आपण ठरवू शकतो. गाळताना मात्र त्याला चांगल्या पद्धतीने गाळायला पाहिजे. त्यामधलं उरलेलं लोणी हे आपण व्यवस्थित काढून फेकायला पाहिजे, अन्यथा आपल्या डब्यातील बॅटरी, आपली मोटर ही खराब होऊ शकते. फवारणी करत असताना चांगल्या पद्धतीने झाड ओलं होईल असं आपल्याला फवारणी करायचं आहे. ताकापासून चांगले परिणाम मिळण्याकरिता या पराठीला काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पहिले म्हणजे 1.5 महिन्यामध्ये जर शक्यतोवर ही साईज हे गाईच्या दुधापासूनच बनवलेले असावे. दुसरे विषय म्हणजे ताक कमीत कमी 5 ते 6-7 दिवस या पद्धतीने जुने असावे. आणि तिसरे विषय म्हणजे ताक फवारणी करताना त्यामध्ये फक्त ताकच टाकावे, अन्यथा दुसरी वस्तू घेऊ नये. आणि ताक वापरताना लोण्याचे अंश राहणार नाही, हे याचीसुद्धा आपण खबरदारी घ्यावी. तर मित्रांनो, आज ताकाचा फवारा मारून 3रा दिवस उलटलेला आहे. तर या 3ऱ्या दिवशीच मला यामध्ये चमत्कारिक असे काही फायदे दिसून येत आहेत. खरं म्हणजे पूर्ण जर पराठी आपण पाहिली तर या पराठीमध्ये चमक आलेली आहे. आणि त्याशिवाय आपण त्या दिवशी विशेष करून ज्या कोंबलेल्या झाडांवर किंवा बुरशीजन्य जे झाडं होते त्या झाडांवर फायदा व्हायला पाहिजे, हा विचार करून आपण हा फवारा मारला होता. तर येथे ते बुरशीचे काही कसे झाडं आपल्याला दिसत आहेत. आणि या झाडांमध्ये आपण पाहतो खालचे पानं थोडे टाईट झालेले आहे, शिवाय नवीन जी पालवी आहे ती पालवी एकदम चमकदार आणि छान असं चांगली तयार झालेली आहे, नवीन निघत आहे. तर यावरून आपल्याला असं वाटतं की ताकाचे खूप चांगले असे फायदे आहेत.